कुस्तीला सुरुवात झाली। चालू कुस्तीनंतर आर्यन भोगे सुरली लाल पट्टी, वैभव गारळे पैलवान मसवड निळी पट्टी, राहुल कोकरे सोकासन लाल पट्टी आणि श्रीनाथ टिकोळे कुरोली निळी पट्टी। 86 किलोचे पैलवान आपण तयार रहा, या कुस्तीनंतर आपली कुस्ती लागते। आर्यन भोगे आणि वैभव गारळे आपली फेद बांधून आपण तयार रहा। तुमच्यानंतर राहुल कोकरे आणि श्रीनाथ टिकोळे अशी कुस्ती तुमच्यानंतर लागेल। निलेश भगत मुंबई, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात। आयोजन कमिटी मार्फत आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत। या स्टेजवरती या निलेश भगत, आपला यथोचित असा सन्मान या ठिकाणी होतोय। संदेश आणि प्रसाद अशी कुस्ती चालू आहे। समान पवित्र्यामध्ये ज्याला टान्स पवित्रा म्हटलं जातं, समान पवित्रा त्याला टान्स म्हटलं जातं। या टान्स पवित्र्यामध्ये लढणारा संदेश शिपकुले, उजव्या पवित्र्यामध्ये लढणारा प्रसाद फुकळे मसवडचा। सुंदर कलाजंग मारण्याचा प्रयत्न होता। पैलवानचा पवित्रा कोणता आहे ते फार महत्वाचं आहे। शक्यतो टान्स पवित्र्यामध्ये, समान पवित्र्यामध्ये खेळणारा जो पैलवान आहे सहसा त्याला डाव लागत नाही। तो डाव लावण्यासाठी त्याचा पवित्रा कुठला तरी त्याला समोर खेचून हा तयार करावा लागतो आणि मग डाव लावावा लागतो। या प्रत्येक पवित्र्याचं वैशिष्ट्य आहे। शाबास, एक नंबर, मस्त मस्त। 4 गुणाची कमाई केली संदेश शिपकोल्यानं। मंगेशांकर पुढे त्या गाडी, पुढं त्या गाडीचा आरसा जरा फिरवा, स्टेजवर त्रास होतोय पुढच्या। हा बस बस, धन्यवाद। लावली आणि 4 गुणाची कमाई संदेश शिपकोल्यानी केलेली आहे। सुंदर टांग लावलेला आहे। हुकमी डाव, धन्यवाद बरं का। आतली टांग लावतो तो, बाहेरची टांग लावतो, ढाकी लावतो, असा हुकमी त्याचा डाव आहे। टांगेचे अनेक प्रकार आहे। आतली टांग आहे, बाहेरची टांग आहे, छडी टांग आहे। कुस्तीतील असणाऱ्या टांगा वेगळ्या, राजकारणातल्या टांगा वेगळ्या। आमची कुस्तीतली एक वेळ सोसल, पण राजकारणातली सोसत नाही, आर्थिक व्यवहारातली तर कशी सोसत नाही। आणि म्हणून म्हटलं जातं टांग ही मला मारली गड्याने, म्हणून टांग ही कुस्तीतील असणारा डाव आहे आणि त्यातून बचाव होत नाही, म्हणून तो डाव फेमस झालेला। फलटण तालुक्यातले मोठे अनेक या ठिकाणी पैलवान आहेत। आबा सोळ पैलवान आहे, राजू सोळ पैलवान आहे, जयदीप गायकवाड पैलवान आहे, निलेश लोखंडे पैलवान आहे, इकडे दीपक कारंडे पैलवान आहे, समोर बसलेला गणेश कोकरे पैलवान आहे। या 11 ते 12 या दरम्यान या मोठ्या पोरांच्या कुस्त्या लागतात। भर दुपारी उन्हामध्ये 12-12 वाजता ही पोरं कुस्त्या करतात, म्हणून ती पोरं महाराष्ट्र चॅम्पियन आहेत बरं का। काही वेळेस अनेक पैलवानला महाराष्ट्र चॅम्पियन उपमा दिली जाते। थोडासा या गोष्टीबद्दल माझं मन नाराज आहे, माझं मत नाराज आहे। महाराष्ट्र चॅम्पियन हा महाराष्ट्र चॅम्पियनच असतो। उपमहाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरी इतका श्रेष्ठ असतो, त्यांचं कौतुक तर झालं पाहिजेच पाहिजे। परंतु प्रत्येक पैलवान हा महाराष्ट्र चॅम्पियन नसतो। जो महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्याचाच उल्लेख चॅम्पियन व्हावा, करावा, या मताचा आणि मनाचा मी माणूस आहे। तेव्हा कृपया माफ करा, जी आहे ही वस्तुस्थिती आहे ही परिस्थिती आहे। भर दुपारी उन्हामध्ये कुस्त्या करून चॅम्पियन झालेली जी पोरं आहेत
त्यांच्या पुढे महाराष्ट्र चॅम्पियन हा शिक्का लागलाच पाहिजे या मताचा की आहे. रमेश काय निवेदकांनी चुकीचा प्रघात पडलेला आहे. दिसला पैलवान की महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान असं नाही. हो, वस्तुस्थिती आहे.